गाड्या वापरतो व्यक्कारच. हा चला चला गाइज मग सुट्टी हुई तर वही जाना पड़ी आपको टेस्ला लेवाला. आयदा का गाइज पहिला वारेल बिसरी गया आता आयदा का आखो दुसरा वार आहे रही ना आणि आमू हा पुढे कावरा येलं ना तिथं काही का आणि आमून तर नित्ता अंडा खिचडीवर जर म्हणा बाप पुशी टाक नाही तिला कर पुशी राहिली बाप. संध्याकाळी ना 4 वाजे गयात पण आता ना पाणी बसून अजून बनवेल ना अवदा का त्याला पाणी अजून चालूच डायरेक्ट. चला मग गाईज हा पाणी काही उघराव ना भाऊ बेकार येवा लागते गया जबरदस्त आणि लाईन बी काही येवाव ना. तर मग स्वागत गाईज आज ना ब्लॉग मग बसवून सकाळीच ना वाजेल 9 आणि 9 मेस आणि गण्या येत जाय रही ना येत केंद्रा मग आता डब्बा डुब्ब बी लिहिली ना तयाऱ्या बी होई गया त्यासन्या आणि आमने आणवी बी येवाना म्हणी रही नाही गो तिला ना गाडी मग बसायला दिन येत आमून. तर मग चला लवकर लवकर न गण्याला आणि 9 मेसला मी जाय रही ना या छोराला. तर चला मग कंटिन्यू ब्लॉग दाखत राहू एकदम फास्ट ब्लॉग होणार. चला मी सोरी दे तुम्हाला चला चला गाईज मग मी सोरी दे यसला गाड्या वापरतो व्यक्कारच. हा चला सुट्टी वाहन टाइमला बी सो मी तुम्हाला लेवाला आठेच रही जा दोन्ही जण आयला का गाईज काही एवढी दूर ना त्यासनी शहरा अंगच नका ते गंज पोरे गोया वयल फक्त यसला टाइम लागना आणि मी येल त्यासला छोराला. चला बसा रे म्हणून रे सुट्टी हुई तर येसो मी. चला गाइज मग सुट्टी हुई तो वही जाना पड़ी आपको टेस्ला लेवाला. ये पावसाळी होना है आपको जाना पड़ी लेवाला टेस्ला सुट्टी वही नहीं का 10-11 वाजता जासू गंजक पोरे होतात ते बसेल तो काही कार्य काही नाही आहे गाईज. आज न बसून अंडा खिचडी बनाय रही ना थांबू आज दका ममता तांदूळ काढलं पहिलं भात बनायती मग त्यानंतर अंडा खिचडी बनावसूत. वांगसनी भाजी खिचडी बनायला खिचडी ना भेंड भी बनायला वांगसनी भाजी आणि याको अंडा खिचडी ना 3 वस्तू काय आहेत मग काल ते बी काही पण भजेन बुजेन गंजक बनायला होतात ना आपण कुल्लाया पण बनायला होतात बोलल्या होतात नको मेथी भाजी बनायला होतात तांदळाची भाजी बनायला होतात भेंड भेंड तयार होते पण होतात तयार कुल्ल आणि भजे भाजी पण तयार होतात मेथी भाजी पण त्याला गाईज मग आज बी ना एकदम सावटा रांधा नाही डायरेक्ट काल बी ना 11-12 वाजे गेला आम्हाला खावाला आज बी ना 11-12 वाजे जीत खावाला तिथला मत 9 मेस लई जाई बो मठ किंवा खिचडी. चला गाईज मग अंडा खिचडी बनी गई भूसवन ऐदा का 1 नंबर न 9 मेस भी गया 4 मीन आता तो भी खावा ना मन रही ना या अंडा खिचडी. तू काय लयनाल भाऊ तू काय लयनाल शिरा लयल होता केंद्रा में गई 9 मेस शिरा लयल होता आणि मी बनायला अंडा खिचडी. तर चला मग आता खाता मग 9 मेस न मी एकदम खतरनाक बनायला बसवन अंडा किसी न भी टाकेल तटे बेकार खाता खाता अशा गदारा हुई रही ना बसवन बेकार जबरदस्त नका पाणी अंडा हवा भी ना डायरेक्ट पुरे हवा भी डायरेक्ट गुंग ढकिल्या पाणी कशा उठेल आता विभाग आणि हवा दका हवा तर पुरी गुंग आणि 1 नंबर बो अंडा राईस खतरनाक बनेल होती बेकार 9 मेस न मी दोन्ही जण पूरं खाय ना डायरेक्ट पाणी दका पाणी जबरदस्त ही वो आज बेकार खतरनाक पाणी 9 म्या बेकारच पाणी वो आज डायरेक्ट नक्कील्या कशा उठेल पाणी. चला मग आता दुकानवर चालणं येत मग 9 मेस कुरकुरी महागी राहणार गाईज आता चालणं दुकानावर. चला मग ये गया गाईज दुकान अवदा का दुकान आयला का गाईज आई कुरकुरी लाई ना ती मग काय गण काय ना रे भीतला चिपकवती मधला गेल बोलिंग आहे भीतला चिपका तू खरं
ते समरीनता कशा भेटता कशा चिपकी जाय खाली तशा होईता हो हो का टाक तर बरं काय इंग टाक टाक काय इंग ना हो काय नाही इंग ना हो वा दक सांगे राहील हो तुला म्हणता काही जिंगाव ना अरे काही जिंगना ना गाईस आणि वाय बरलेवाला लावून नाव मी आता ते खायले मस्त कोणी कुरकुरी मग दखणार तू या गांधी कुरकुरी मग इंग तशा गाईस देव इथला उठेल ना लोकच ना दका काल 4-4 5-5 चर खावायचा आल ना दकडा असत उठे गे आहे दका सकाळी मग बी खायली नाही लगे आको आमून खावाला बसनत नवमेस ना मी तवय बी खायली नाही आणि आता आको एक चर 2च वाजेल आको 4 वाजाचे एक चर फिरवाय जाई गाईस पाणी तर बेकार उठेल बोसवन पण ना गदारा बी तिथलाच कर ना पुरा हवा आहे ना पुरी गुम करेल डा देव बा इसलती बी हवा सोडणार आहे ना हवा बाहेरनी घर मधला पंखा बी बंद बसून लाईंगत जायला लाईंग ना डायरेक्ट म्हणजे दर्शन तुम 9-10 वाजाने जायला लाईंग अजून येईल ना डायरेक्ट आयदा का गाईज पहिला वारेल बिसरी गया आता आयदा का आखा दुसरा वार आहे रही ना ये बेकार खाय रही नाही ममता आज तर पुरा पाटा पारी टाकेल भात न भाजी ना वांगच नि भाजी येते आणि आमू पुरे कावरा येलं ना तिथं काही का बेकार खाय रही नाही पहिला बी फुल टाटली बरी खाय नाही तरी पोट भरणार ना आता बी डाक्टर आहे मधली भाजी सर आहे टाकेला आहे का काहीच राहू ना दिने येणार भाजी आणि आमून तर नित्ता अंडा खिचडीवर जर म्हणा बा पुशी टाक नाही तिला पुस पाणी टाकेली थोडासा मग कर पुशी राहिली बाप आहे का डायरेक्ट कोल्ली कट कराय कट टाकणे डायरेक्ट गाईस संध्याकाळी ना 4 वाजे गयात पण वाताना पाणी बसून अजून बनवेल ना दका मी तुम्हाला सकाळी याला बी दकारणार ना अहो दका वाताला पाणी अजून चालू ज डायरेक्ट अरे आगा दिनभर चाल नाही येत आता बेकार पाणी सकाळी पासून नाशा येत तिथलीच जाग नाही दकेल्या लागेच तर रिवर्स करीन लिडू आणि आणवीला दका मग कशी गाडी बांधी दे तर ते नालीन गम जाय ते घरी ते मुका ते दोरी बांधे हा हो ते नको काय करा कते तुमने गाडी आणि ती गाडी बनायली ताको भीत परजी गाईस तो पाणी येन बसवून डायरेक्ट आमना गम जिराय नाही कारण जोश मग इराय नाही डायरेक्ट आणि अक्का माय जायला बो चिकन लेवाला अक्का माय का पाणी मग सापरी जाय काय जा मग आता का आणवीला ये ना मावर टाकी जायला अक्का माय चिकन लेवाला इंगी पाणी मग सापरी जी वाट मला ममता बी पीठ लगरी हात तत आली शानगस ना रांधाय राही नाही एकच गॅसवर आणि आतीस तर ममता रांधी राही नाही एकच गॅसवर लढाया करीत आज कारण की यानं पाणी नाही येतात आहे ना तर यानं बिल नाही ना चुलावरच राहतात कधी आणि आम्ही सत्त गॅसवर आता येऊ आम्ही सब वाक्का माय बॅक्का जरप मग ही बोला ही भाई पाणी आलं काही जानवीला बाहेर येऊ ना भूमी कोगाय राही ती बाहेर ना पाणीला धकी राही ती तर मग बाहेरच सांगी राही धका आता मटराय गी पुरी आणि गाईच दका पाणी जक्का जबरदस्त जमी गया भोसन ओ भाई धक्का जी ना अक्का माय कवय येईन कवय ना धक्का डाव जर तुटना बिटना नु पाणी धक्का राव करी टाकी डायरेक्ट ना आणि कधी धकी रही आणि अक्का माय येवा मग आता पाणी मग सापरी जी दका तो होते ना बल्लावर बेकार पाणी पर ना
अक्का माई ये ना तिथला म्हणा आटलं गुई लागत होता कारण की तो बल्ला आहे ना अंग जाऊ आमना गाव फिन जमतेम 1-1.5 किलोमीटर वर तो बल्ला हे व्यक्का जोश में उन्हाल डायरेक्ट जबरदस्त आणि आणवी का पुरी ब्यावा लगती गेल डायरेक्ट भाई बटा वल्लवी दादा अक्का माईला दाखवत आपण ना नको नको हो यार अक्का माई खरं वल्ली हुईजी गाईस बेक्का यायला लगते गया पाणी हो गाईस अक्का माई भी गई वो पयत पयत म्हणतो वल्ली हुईजी अक्का माई डायरेक्ट आणवी ना मी कहू कोणला हा आणि आणवी ना मी तर पुरं वाट डकी राहील म्हणता अक्का माई वल्ली वय नाही भाऊ मग आता गाईस बरा वय ना कमी होता तिथला मग अक्का माई पोची गई हाटे हा दरा दरा मी द्यायला ती दर देखे अक्का माई वल्ली हुई रे भाऊ आता फक्त 9 मेसेज राहिलं बाहेर आम्ही बट्ट गरम आहे चला त्याला बी बोलावना पडे चला मग गाईज हा पाणी काही उघराव ना भाऊ बेकार यावा लागते गया जबरदस्त आणि लाईन बी काही येवाव ना कारण की पाणी ये म्हणजे लाईन सोडत ना आणि लाईन ना 10-11 वाजाने जायला लाईन अजून जे येईल ना आणि चार्जिंग बी कम आता आमना राहणार राही नाही बॅटिक लाईन जेवण बी करतो आम्ही डायरेक्ट तर मग चला आज ना ब्लॉग जर पसंत नवीन लाईक कर द्या जो चॅनल वर नवीन तो यानं सबस्क्राईब केले यार चला भेटू नंतर ना ब्लॉग टाटा बाय